तर हिडमा नेमका कोण होता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। छत्तीसगडच्या अत्यंत भागास पूर्वती गावामधून वयाच्या 16व्या वर्षी नक्षल चळवळीमध्ये तो सामील झाला। अत्यंत क्रूर नक्षली कमांडर, सुरक्षा दलांचं सर्वाधिक नुकसान करणारा अशी त्याची ख्याती होती। नक्षलींच्या सर्वात धोकादायक बटालियन 1चा अनेक वर्ष तो म्होरक्या होता। 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथं हिडमाच्या नेतृत्वामध्ये स्फोट करण्यात आला। सीआरपीएफचे 76 जवान हे मृत्युमुखी पडले होते। 2013 मध्ये सुकमा इथं झिरम घाटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावरती हल्ला करण्यात आला। 31 काँग्रेस नेत्यांची हत्या झालेली होती। पुढे 2017 मध्ये भेज्जी इथं सीआरपीएफची चकमक झाली आणि 12 जवान शहीद झाले। 2017 मध्ये बुरकापाल इथं 25 पोलिसांच्या मृत्यूला हिडमाची बटालियन हीच कारणीभूत होती। एप्रिल 2021 मध्ये टेकुलगुडा इथं हिडमाच्या नेतृत्वामध्ये 23 सीआरपीएफ जवानांची हत्या करण्यात आली। छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये मिळून हिडमावरती 6 कोटींचं बक्षीस होतं। 18 नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांशी चकमकीमध्ये हिडमाला कंठस्नान घालण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।